नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये मालिकेत एक नवीन असं धमाकेदार वळण येणार आहे. आता या मालिकेच्या वळणामध्ये नवीन धमाका ईश्वरी आणि अर्णव यांच्या आयुष्यात होणार आहे. तर आता अर्णवने ईश्वरीला कामावरून काढून टाकल्यामुळे ईश्वरीच्या आयुष्यात मोठं संकट आलेलं असतं आणि त्यामुळे आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. परंतु आपली स्वाभिमानी ईश्वरी काही कमी नसते. ती अर्णव तिला लेवी देऊनही त्याचा ती फायदा उठवत नाही. उलट मी मेहनत करून तुमचे सगळे पैसे चुकते करेन असे अर्णवला वादा करते. त्यानंतर आता ईश्वरीच्या नशिबाले आणि देवकृपेने का म्हणा, परंतु आता आजी आणि अंजली हे ईश्वरीला नोकरी देणार असतात आणि त्यामुळे इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे पुन्हा एकदा एकमेकांच्या सोबतच राहणार असतात. वल्लरी आणि लावण्याच्या प्लॅनप्रमाणे ईश्वरीला कामावरून काढून तर टाकलेलं असतं, परंतु आता ईश्वरी ही आणखीनच अर्णवच्या जवळ येणार असते. म्हणजे अर्णवच्या घरीच ईश्वरी कामाला लागणार असते. आता या सगळ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये अनोखी होळीची स्पर्धा रंगणार असते. म्हणजेच जो कोणी चांगल्या पुरणपोळ्या बनवेल त्याचं सगळं खरं होणार असतं आणि ईश्वरीला चॅलेंज असतं की तिने जर चांगल्या पुरणपोळ्या बनवल्या तर आणि तरच तिला कामावर ठेवणार, असं आता अर्णवने आजीला आणि अंजलीताईला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरी ही कशाप्रकारे ही स्पर्धा जिंकणार आणि त्यानंतर अर्णव हा शांत बसून म्हणजेच आपली हार स्वीकारून ईश्वरीला कामावर ठेवून घेणार का, आणि नंतर होळीच्या दिवशी धुळवडीच्या दिवशी अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये कशी एकरूपता येणार, दोघंजण हे एकमेकांच्या कसे प्रेमात पडणार, हे सगळे आपल्याला ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की ईश्वरीला लावण्याकडून टर्मिनेशन लेटर मिळालेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. ईश्वरीच्या आता आईबाबांचं लॉकेट कसं मिळवायचं याचा प्रश्न तिच्यासमोर पडलेला असतो. तर आता अर्णव तिला सांगतो देखील की तुझे हे 15 दिवसांचे पैसे, त्याचप्रमाणे तू जी डील क्रॅक करून दिलीस त्याचे पैसे मी या लॉकेटमधून वजा करून टाकेन, म्हणजे लॉकेटच्या पैशामधून. तेव्हा मग तरीही स्वाभिमानी ईश्वरी ती ऐकत नाही. ती म्हणते की नाही सर, मी तुमचे हे जे काही 44,000 रुपये राहिलेत ते पूर्ण मी तुम्हाला परत करणार आहे. नंतर आता ईश्वरी ही रडत रडत घरी येते. तिच्यासमोर पूर्ण अंधार असतो, कारण पुढे काय करायचं हे तिला माहीतच नसतं. कारण जर पैसेच मिळाले नाहीत, नोकरी नाही, तर मी सरांचे पैसे कसे देणार आणि आईबाबांचं लॉकेट कसं मिळवणार. घरी आल्यानंतर ती नम्रताला सगळं सांगते. नम्रतालाही टेन्शन आलेलं असतं की आता आपण काय करायचं. ईश्वरी पूर्णपणे खचलेली असते. ईश्वरीला ती म्हणते की तू सरांना सॉरी वगैरे बोलली नाहीस का. त्यावर ईश्वरी म्हणते की हो अगं, तू आयडिया दिलीस ताई, त्याप्रमाणे मी सरांना ते सॉरीचं टेडी देखील दिलं, परंतु काहीच उपयोग नाही झाला गं. आता मात्र ती तिला धीर देत असते आणि म्हणते की प्लीज शांत हो, काही घाबरू नकोस. तर आता ईश्वरीला कामावरून काढून टाकल्याची बातमी ही घरात पसरलेली असते. आता अंजलीला काळजी वाटत असते. अंजली म्हणते की आजी बघ ना, आता आपण काय करायचं आहे. ईश्वरीला आपल्या अर्णवने कामावरून काढून टाकलं आहे, कारण तिने जे केलं आहे त्याबद्दल त्याने आता शिक्षा केली आहे. आजी म्हणते की नाही गं, मला तरी अर्णवची ही शिक्षा बाबा पटलेली नाही. कारण कुठलीही व्यक्ती आपलं बोलणं सगळ्यांसमोर मांडते, तो तिचा अधिकार आहे. हो, ईश्वरीचं चुकलं असेल, परंतु आपण तिला असं कामावरून काढून टाकायला नको. ती मुलगी बिचारी खूप गरीब आहे गं आणि आपल्या आईवडिलांना सोडून इथे राहते ती. तर असं या मुलीची नोकरी जाणं म्हणजे मला बरोबर वाटत नाही. ती बिचारी हे सगळं कसं करेल. तर इथे आजीलाही खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यांचा ईश्वरीच्या बाबतीत एक मोठा निर्णय होतो. नंतर आता ही बातमी म्हणजेच आत्या ही बातमी ऐकते की ईश्वरीला कामावरून काढून टाकलं आहे. नम्रता आणि इशूचं बोलणं तिच्या कानावर पडतं. त्यावेळेला मात्र आता आत्याला खूप राग आलेला असतो. आत्या म्हणते की ईश्वरी, हे सगळं काय होऊन बसलंय. आता तुझी नोकरी गेली, मग तू आता काय करणार आहेस. त्यावेळेला आता आत्याला त्या राकेशचं बोलणं आठवतं. राकेश म्हणालेला असतो की काही करून लवकरात लवकर ईश्वरीला त्या कामावरून काढून टाकलं पाहिजे, जेणेकरून त्या कामावरून ती निघाली तर ती अर्णवच्या जाळ्यातून सुटेल, तो माणूस काही बरा नाही. तेव्हा आता ईश्वरी ही विचार करते की आत्या नेमकं असं काय बघते, ती अशी स्वतःच्याच काय पुटपुटते. तेव्हा मग ईश्वरीला ती विचारते की काय गं, काय झालं, अशी का बघतेस माझ्याकडे. तेव्हा मग नम्रता म्हणते की हे बघ आत्या, तू काळजी करू नकोस, ईश्वरीला नक्की नोकरी दुसरी सापडेल. तर आता इथे राकेशला ही बातमी समजलेली असते की ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं आहे.
आणि अर्णवने तिला टर्मिनेट केले हे ऐकून आता त्याला खूप आनंद झालेला असतो. आता राकेश मनातल्या मनातच विचार करतो की ही माझी इंदोरी जिलेबी, हिला कामावरून काढून टाकलं खरंच खूप चांगलं झालं, कारण काही झालं तरीही ही इंदोरी जिलेबी काही आता त्या घरात जाणार नाही, म्हणजे आता ती माझीच झाली असा विचार आता इथे राकेशच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता अंजली ही टेन्शनमध्ये असते की पुढे कसं काय करायचं. म्हणून अंजली आता ईश्वरीला फोन लावते, कारण तिला काळजी लागलेली असते की ईश्वरी या सगळ्यातून कशी काय बाहेर पडेल. म्हणून ती ईश्वरीला फोन लावते आणि म्हणते की हे बघ, तू ताबडतोब आता इथे घरी निघून ये. तेव्हा अंजलीला ती म्हणते की काय झालं ताई, मला कशाला तुम्ही तिथे बोलावताय, मला अर्णव सरांनी कामावरून काढून टाकलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो मला माहिती आहे कामावरून काढून टाकलं आहे, परंतु तुला इथे यावंच लागेल. आता आजी म्हणते की काय गं अंजली, ती येणार आहे ना. त्यावेळेला आता अंजली म्हणते की हो मी तिला बोलवलं तर आहे, येईल ती, बघूया आपण. त्याच वेळेला आता इथे टेन्शन आलेलं असतं ईश्वरीला की नेमकं अंजलीताई आणि आजीला माझ्याशी काय बरं बोलायचं असेल. त्याचप्रमाणे आता ईश्वरी ही थोड्या वेळाने घरी येते आणि आजी म्हणते की बस अगं टेन्शन घेऊ नको, आणि तिला पाणी वगैरे देत असतात. त्याच वेळेला आता तिथून आकाश आणि अर्णव दोघेजणही ऑफिसमधून परत येत असतात. त्यावेळेला आता आकाश हा अर्णवला म्हणतो की ईश्वरी. तेव्हा आकाशचं बोलण्यावरून त्याचं अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि तो ईश्वरीकडे बघू लागतो. आणि त्यांचं जे काही हसून खेळून बोलणं चालू असतं त्यामुळे त्याला खूप राग येत असतो. त्याच्या आता ईश्वरी डोक्यात चाललेली असते, कारण तिला ऑफिसमधून काढून टाकलं तरी ही मुलगी आता आपल्या इथे घरी येऊन बसली, याचा राग त्याच्या पोटामध्ये हा खदखदत असतो. तो म्हणतो की ही आता इथे कशासाठी म्हणून आली आहे. त्यावेळेला तो चिडतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी मिस ईश्वरी देसाई, मिस इंदोर, तुम्ही इथे काय करताय. त्यावेळेला आता अंजली किंवा आजी काही बोलायला जाणार तेवढ्यातच तो म्हणतो की एक मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज बरा बाजूला या. त्यावेळेला आता ईश्वरी ही बाजूला जाते आणि मग तो म्हणतो की हे बघा ईश्वरी देसाई, तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही माझ्या घरी येऊन बसाल. तुम्ही काय माझी कंप्लेंट करण्यासाठी माझ्या आजीकडे किंवा माझ्या बहिणीकडे आलात का, की मी तुम्हाला कशाप्रकारे कामावर काढून टाकलं आहे, तुम्हाला मी कसं काय अनफेअर वागवलं आहे अँड ऑल, सगळं काही ट्रॉमा तुम्ही करायला आलात का क्रिएट. त्यावेळेला ती म्हणते की नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा मिस ईश्वरी देसाई, तुझ्याबद्दल माझा काहीही गैरसमज होणार नाही. तू नुकसान केलं होतंस, तू नुकसान करतेस, म्हणून मी तुला कंपनीतून बाहेर काढून टाकलं. आता वॉट एव्हर तू जे काही म्हणतेस ते तुझे पैसे माझे द्यायचे आहेत, परंतु तो तुझा प्रश्न आहे, तो तुझा लुकआउट आहे. त्यासाठी तू सारखं सारखं इथे येण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे तू असं इथे येऊन माझ्या घरच्यांच्याबद्दल म्हणजे घरच्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम निर्माण करत असशील, आणि जर तू त्यांच्या आयुष्यामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असशील तर ते अजिबात करू नकोस, कारण तुला ते ऑफिसमध्येही जमलेलं नाही आणि तू इथेही काहीतरी नुकसानच करून ठेवणार. म्हणूनच तू आता इथून निघालेलीच बरी, असं म्हणून आता ईश्वरीचा चांगल्याच कडक शब्दामध्ये अर्णव अपमान करतो. त्यामुळे आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही हे काय बोलताय माझं ऐकून. तेव्हा तो म्हणतो की नो, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आणि तुला मी कधीही माफ करणार नाही. त्यावेळेला आता मात्र इथे आजी भडकते. आजी म्हणते की चिंटू, अरे ती बिचारी पोरगी काय बोलते ते ऐकून तरी घे ना. अरे तू तिला बोलतच चालला आहेस नुसता, तिचं काय शब्द आहे, तिला काय बोलायचं आहे ते निदान जरा ऐकून तरी घे. अरे अंजलीने आणि मीच तिला इथे बोलावलं आहे, आम्हालाच तिला भेटायचं होतं. मला कळलं की तू तिला कामावरून काढून टाकलंस. तू खूप चुकीचं केलंस चिंटू. खरं तर ती मुलगी तुझ्याशी खरेपणाने वागते. त्या मुलीच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मुखवटा नाही जे ऑफिसमध्ये घेऊन वावरतायत सगळे. तुझ्यावर सगळे चिडतात, रागवतात, परंतु तुला कोणी समोरून बोलत नाही. या मुलीने हिंमत केली बोलायची, कारण ती मुलगी ही अत्यंत निर्मळ मनाची आहे, साधी आहे आणि स्वच्छंदी आहे. त्यामुळे ती खरं काय ते तुझ्यासमोर बोलली आणि तिचं चुकलं तर तिने तुझ्यासमोर माफी देखील मागितली. परंतु तू खूप चुकलास रे. तिची माफी निदान ऐकून तरी घ्यायची होती ना. तिला काय बोलायचं होतं, कारण ती एक गरीब मुलगी आहे. 20% पगार कपात पण तिला नाही परवडत रे. परंतु तू हिच्याबरोबर असं चुकीचं वागलास ना. मग त्यासाठी ती मुलगी जर तुला काही बोलत असेल किंवा माफी मागत असेल ते तू ऐकून घ्यायला हवं होतं ना. तेव्हा मात्र आता अर्णव गप्प बसतो. आजीने अर्णवची इथे चांगलीच खरडपट्टी काढलेली असते आणि अंजलीला देखील यामुळे खूप मजा वाटलेली असते. त्यावेळेला आता चक्क अर्णव शांत बसतो हे पाहून ईश्वरीला धक्का बसतो की काय, हा भडकूचंद काहीच बोलत नाही आपल्या आजीला, म्हणजे ह्याला याचं वागणं चुकीचं वाटतंय की काय. त्यावेळेला तो म्हणतो की आजी वॉट एव्हर, मला जे काही वाटलं ते मी केलं, तो माझ्या कंपनीचा डिसिजन आहे. तुम्ही जसं घरी बोलत नाही तसं मला कंपनीत कोणी बोललेलं आवडणार नाही. तेव्हा आता आजी आणि अंजली हे आता चांगलाच दम धरतात. ठीक आहे,
आम्ही कंपनीत काही बोलत नाही, तू आमच्यात घरी काही बोलू नको. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट ताई, तुला काय बोलायचं नेमकं? तेव्हा ती म्हणते की हे बघ, आम्ही एक निर्णय घेतला आहे आजीने, मी आणि मामांनी मिळून, की ईश्वरीला आपण इथे घरात कामाला ठेवायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो की काय, ईश्वरीला कामाला ठेवायचं आहे म्हणजे? हे सगळं ऐकून ईश्वरी म्हणते की मला कळून नाही राहिलं, तुम्ही प्लीज सांगताल का काय बोलताय ते? तेव्हा मग आता इथे लगेच ईश्वरीला धक्काच बसलेला असतो सुखद. ती आता अंजलीला म्हणते की ताई, तुम्ही नेमकं काय बोलताय? तर इथे आता अर्णवला मात्र खूप राग येत असतो आणि अंजली आजी ठरवतात की हे बघ, तुला इंदोरी पदार्थ चांगले बनवता येत असतील आणि तुला माहिती आहे का ईश्वरी, एक नवीन गंमत काय आहे ती म्हणजे की अर्णवची आई आहे म्हणजे माझी मुलगी, ती पण ना इंदोरचीच होती, ती इंदोरला राहायची त्यावेळेला. मग आता तिच्यासारखे पदार्थ हे आम्हाला खायला मिळावेत अशी आमची इच्छा आहे. म्हणजेच इंदोरी तिच्यासारखे कोणी बनवू तर शकत नाही, परंतु तसे पदार्थ खाण्याची आमची खूप इच्छा आहे. त्यासाठी आता आम्हाला ते पदार्थ तू बनवून देशील किंवा तुला आम्ही घरात कामाला ठेवतोय, तू सगळं घरातलं मॅनेजमेंट बघशील, शिवाय जेवण किंवा वेगवेगळे पदार्थ तू आम्हाला म्हणजे देशील खायला, चालेल ना तुला? त्यावेळेला आता इथे अर्णव म्हणत असतो की काय गरज आहे, आपण वाटलंच तर तुला इंदोरी स्पेशल कुक मागवूया आजी, परंतु हिला काय ठेवतेस? तेव्हा आता ईश्वरी रागानेच बघते आणि मग अंजली म्हणते की हो अर्णव, जसं आम्ही ऑफिसमध्ये नाही ना बोलणार, तसं तू आमच्या घरच्या गोष्टीमध्ये बोलू नकोस, असं म्हणून आता अर्णवचं तोंड ते बंद करून टाकतात. आणि त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही गप्प बसलेली असते, ती पुढे काहीच बोलत नाही. ईश्वरीला ही नोकरी तर हवीच असते, कारण तिला काही करून अर्णवचे पैसे ते द्यायचे असतात. आता इथे चांगली स्पर्धा रंगलेली असते आणि ते म्हणजे आता आजी म्हणते की बरं, आज आपण सुरुवात पुरणपोळीपासून करूया. ईश्वरी, तू पुरणपोळी बनव. तर अर्णवने चॅलेंज दिलेलं असतं की पुरणपोळी मी पण बनवू शकतो. त्यात काय एवढं, त्या पिठामध्ये पुरण मिक्स करायचं आणि लाटून भाजायची, त्यात काय एवढं? तेव्हा आता ईश्वरीला मात्र हसायला येत असतं की हा भडकूचंद इतकं बोलतोय, परंतु करणं तर दूरच राहिलं. त्याच वेळेला आता तो म्हणतो की चॅलेंज आहे, कोण पुरणपोळ्या चांगल्या बनवतं ते आपण बघूया. म्हणून आता त्यांच्यामध्ये चांगलंच चॅलेंज लागलेलं असतं आणि सगळेजण आता मात्र ईश्वरीच्या बाजूने असतात, कारण सगळ्यांना हेच समजतं की ईश्वरी या घरात कामासाठी राहिली पाहिजे. कारण ईश्वरी सगळ्यांना खूप आवडत असते, तिने जे इंदोरी पोहे बनवलेले असतात त्याचे तर सगळेजण अगदी फॅन झालेले असतात. आज आपल्याला त्या इंदोरची पुरणपोळी खायला मिळणार म्हणून सगळेजण उत्सुक असतात. त्यावेळेला सगळेजण ईश्वरीच्या बाजूने तिला चेअरअप करत असतात. परंतु आता इथे अर्णव म्हणतो की बघतोच ना मी, माझ्या बाजूने कोणी नसा तुम्ही, परंतु मी तर आहे ना माझ्या बाजूने, आय विल डेफिनेटली डू इट, मी हरवणार, असं तो आता म्हणतो. आणि त्यानंतर मग ते पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करतात. आणि त्याच वेळेला इथे ईश्वरीला आनंद झालेला असतो की या घरातले किती सगळेजणं मला इथे कामावर ठेवण्यासाठी झटतायत, म्हणून मी आता इथेच काम करणार. आणि हा हट्ट ती आता स्वतःचा पूर्ण करणार असते आणि काही करून तिला अर्णवला हरवायचंच असतं. त्यामुळे आता अर्णव म्हणतो की यस, आपण बघूया की कोणाची पुरणपोळी आता बेस्ट होतो. तेव्हा मग इथे कुकरमध्ये चण्याची डाळ ही शिजत असते आणि ते पुरण आता वाटणार असतात आणि त्यानंतर मग पुरणपोळीला सुरुवात होणार असते. त्यावेळेला इथे आता लगेच मामा म्हणतो की चला आता आपण बघूया की कोण ही स्पर्धा जिंकतं. होळी रे होळी, पुरणाची पोळी, आणि बघूया कोण बनवणार आपल्या अर्णव आणि ईश्वरीमध्ये बेस्ट पुरणपोळी. असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात. ईश्वरी म्हणते की बघूया सर, आपल्यामध्ये कोण जिंकतं. आणि तुम्हाला काय वाटतं की ही पुरणपोळी बनवणं म्हणजे कोणावर रागवण्या इतपत सोपं आहे का? अजिबात नाही. ही पुरणपोळी बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात. असं कोणावर सहजतेने रागवण्या इतकं किंवा भडकण्या इतकं ही पुरणपोळी बनवणं म्हणजे सोपं नाही आहे. तुम्हाला आता कळेलच ते. तेव्हा तो बोलतो की लेट्स सी कोण बनवतं चांगली पुरणपोळी, असं म्हणून आता तो तिलाही खुलेआम चॅलेंज देतो. आणि मग अंजली म्हणते की अगं, तू ना माझ्या चिंटूला काही कमी समजलीस का गं ईश्वरी? माझा चिंटू ना 5 मिनिटामध्ये 10 पुरणपोळ्या करून दाखवेल तुला अशा उभ्या उभ्या. त्यावेळेला आता अर्णव हा ताईकडे बघतो आणि म्हणतो की ताई, अगं तू हे काय बोलतेस? म्हणजे तू काय माझी फिरके घेतेस का? हे बघ, मला काय पुरणपोळ्या बनवण्याचा अनुभव वगैरे नाही, परंतु मी आज प्रयत्न करणार आहे, कारण काही झालं तरी मला हे दाखवून द्यायचं आहे की मिस इंदोर जे करू शकते ते सगळेजण करू शकतात, इवन मी पण करू शकतो. त्यावेळेला मग आता ती म्हणते की यस अर्णव, यू कॅन डू इट. आणि आता इथे अंजली तिच्या भावाला चेअरअप करत असते. तिला आतून पूर्णपणे माहिती असतं की आपला अर्णव काही बनवू शकत नाही आणि ईश्वरी जिंकणार आणि घरामध्ये आपण तिला कामावर ठेवून घेणार. परंतु मात्र इथे आता मुद्दामच ती अर्णवला चेअर करण्याचं काम करत असते. आता इथे ईश्वरीला बघत असतो, म्हणतो की ताई, अगं काय बोलतेस काय तू? मी 10 पुरणपोळ्या. तेव्हा मग ते म्हणते की चिंटू, तू करशील रे करशील, काळजी करू नको, सगळं काही होईल. त्यानंतर मग आता इथे मामा म्हणत असतो की हे बघ
अर्णव काही झालं तरीही जिंकायचंच आहे आणि ईश्वरीला जिंकायचं आहे असं म्हणून तो हसायला लागतो. त्यावेळेला तर सगळे त्याच्याकडे बघून हसत असतात. नंतर इथे मात्र आता ईश्वरी आणि अर्णवची पुरणपोळीची स्पर्धा सुरू झालेली असते. पोळ्या म्हणजे पुरण असतं ते तयार झालेलं असतं आणि जे मैद्याचं कणिक मळलेलं असतं, पीठ मळलेलं असतं, ते पीठ आता दोघंजणही त्याचे उंडे बनवायला सुरुवात करतात. आपली ईश्वरी जी असते ती गोड अशी पातळ वाटी करून घेते तयार, जेणेकरून त्याच्यामध्ये पुरण भरून ती पटापट लाटायला सुरुवात केली पाहिजे. असं करून एक एक करून ईश्वरी पुरणपोळीचे त्या मैद्याचे असे गोल गोल आकार वाटीसारखे बनवून घेत असते, जेणेकरून त्याच्यात पुरण टाकून ती पुरणपोळी लाटता येईल. परंतु आपल्या अर्णवला काहीच जमत नसतं. अर्णव हा ती जे मैदा असतो तो मैदा हातात घेऊन मळण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या बोटालाच कुठे चिकटतो, त्याच्या हातालाच कुठे धडत नाही किंवा तो मैदा भिजवून अगदी पातळ झाल्यामुळे तो मैदा आता अक्षरशः ते पीठ त्याच्या हातून खाली पडत असतं. परंतु तो एका हाताने ते धरतो. ईश्वरी जसं करते तसं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंतर मग ईश्वरी ही पुरणपोळी म्हणजेच बनवायला तयार करते. तिची पुरणपोळी आता जवळजवळ लाटून झालेली असते, परंतु इथे अर्णवची जी पुरणपोळी असते तो अगदी हाताने हे करत असतो, हाताने लाटण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ते काही होत नसतं. मग कशीबशी तो वाकडी तिकडी अगदी नकाशासारखी पुरणपोळी लाटून घेतो आणि ती लाटून घेतल्यानंतर आता तव्यावर टाकण्याची वेळ येते. आणि जेव्हा आता पुरणपोळी ही तव्यावर टाकतात त्याच वेळेला आता त्याच्या लक्षात आलेलं असतं की इथे ईश्वरीच्या पुरणपोळ्या खूप अशा छान तयार होत आहेत आणि अर्णवची मात्र नकाशे तयार होत आहेत. तर एकीकडे कुठली पुरणपोळी फाटतच असते, कशातून पुरणच बाहेर निघत असते, अशी मात्र चित्रविचित्र अवस्था इथे अर्णवची झालेली असते. परंतु आपली ईश्वरी एकावर एक पुरणपोळ्या लाटून लाटून चांगल्या आता ती तव्यावरती भाजून घेत असते आणि त्याच वेळेला हा पुरणपोळीचा वास जो काही खमंग वास सुटलेला असतो त्याने सगळेजण आता जे उभे असतात त्यांना अगदी भूक लागलेली असते. सगळे म्हणतात की वा, या पुरणपोळीच्या वासाने ना अगदी भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे. तेव्हा आता अर्णव हा समोर तव्यावर बघतो तर तव्यावरची अर्णवची जी पुरणपोळी असते ती पूर्णपणे करपलेली असते, परंतु ईश्वरी त्या पुरणपोळ्या अगदी सगळ्या व्यवस्थित तयार करत असते. आता अर्णव हा ईश्वरीकडे रागाने बघायला लागतो आणि त्यानंतर मग आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात. तर आता मामा म्हणतो की नो चिटिंग, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, आता तुमची स्पर्धा संपली आहे आणि इथे आता आपलं पीठ पण संपलं आहे. त्यामुळे अर्णव तू आता काहीही करू नकोस, हे सगळं सोडून दे, नाहीतर आपल्या पुरणपोळ्या या आणखी खराब बनतील, मग लोक खाणार कसे, असं म्हणून तिथेच त्यांची स्पर्धा थांबवली जाते. तर इथे आता आजीला येऊन मामा सगळी काही खबर सांगतो की पुरणपोळीच्या स्पर्धेत काय रंगलं. तेव्हा आजीला मात्र खूप आनंद झालेला असतो की यांच्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी रंगल्यात ते. तेव्हा इथे आता अंजली म्हणते की अगं काय सांगू आजी, त्यांच्यात काय मजा चालली होती ते. अगं आपला अर्णव ईश्वरीला हरवण्यासाठी किती डेस्परेट झाला होता, परंतु त्याला ते काही जमत नव्हतं आणि या सगळ्या गोष्टी त्याला करायला येत नसल्यामुळे त्याची चिडचिड होत होती. आता आजी म्हणते की जाऊ दे, मजा आली ना त्या दोघांना बघून, मला ना असं अर्णवला असं सगळ्यामध्ये मिक्स झालेलं पाहून खूप आनंद होतोय. खरं तर अर्णव कशातच लक्ष देत नव्हता, परंतु ईश्वरीच्या निमित्ताने का होईना त्यांनी किचनमध्ये पाऊल तरी ठेवलं. त्यावेळेला आता ईश्वरी येते आणि ती स्पर्धा जिंकलेली असते आणि आजीच्या येऊन ती पाया पडते. आता आजी म्हणते की ऑल द बेस्ट बाळा, मला माहीत होतं तू जिंकणार आहेस, कारण तू सुगरण आहेस. तुझ्या हातच्या पोह्यांवरूनच मी समजून गेले होते की तुला सगळं खूप काही छान बनवता येतं. त्यावेळेला आता इथे अर्णवला मात्र राग येत असतो की ईश्वरी ही स्पर्धा जिंकली, परंतु आता जेव्हा ईश्वरीच्या हातची पुरणपोळी सगळे जरा चाखतात तेव्हा मात्र सगळ्यांना आठवण येते, ते म्हणजे अर्णवच्या आईची. अर्णवची आई अशीच पुरणपोळी बनवायची, जणू काही अर्णवच्या आईनेच आज येऊन पुरणपोळी बनवली असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा मात्र जेव्हा अर्णव देखील ती पुरणपोळी खातो ना, तेव्हा अर्णवलाही आपल्या आईची खूप आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो की ही मिस इंदोर माझ्या आईसारखी सेम पुरणपोळी बनवते आणि त्याला जरा आता सॉफ्ट कॉर्नर तिच्याबद्दल निर्माण होतो. नंतर आता धुळवडीचा कार्यक्रम सुरू होणार असतो आणि नम्रता आणि आकाश दोघंजणही एकमेकांबरोबर छान अशी होळी खेळत असतात. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी देखील आलेली असते. दुसऱ्या दिवशी राकेश आता विचार करत असतो की पुरणपोळी तर मी खाल्ली या मॅडमची, परंतु आता मी होळीला जाऊ तरी कसा, कारण सगळ्यांसमोर ही मला ओळखून घेईल आणि मीच राकेश आहे सगळ्यांसमोर बोलेल आणि राकेशचं भांडं नक्कीच फुटून जाईल. मग तो विचार करतो की नाही, काहीतरी केलं पाहिजे, मला लपून छपून तरी इथे होळीमध्ये राहिलं पाहिजे आणि माझ्या इंदोरी जिलेबीला माझ्याच प्रेमाचा रंग लागला पाहिजे, कोणीही तिच्याजवळ जाता कामा नये. म्हणून आता इथे त्याने एक मोठा प्लॅन केलेला असतो. तर वल्लरी आणि लावण्या या ठरवतात
की इथून हिला कामावरून काढून टाकलं पाहिजे. म्हणूनच त्या आता ईश्वरीच्या ज्या ग्लास असतो त्यामध्ये भांगेची नशा टाकण्याचं ठरवतात. थंडाईच्या ग्लासमध्ये भांगेची नशा एकदा की टाकली की आपली ईश्वरी ही ढगात गेली आणि ईश्वरी कशीही कोणाबरोबरही वागेल आणि त्यानंतर मग तिला इथून कामावरून काढून टाकलं जाईल. असं आता इथे सगळ्यांचं म्हणजेच वल्लरीचं आणि लावण्याचं ठरलेलं असतं. त्याचप्रमाणे ते सगळं प्लॅनिंग करत असतात आणि इथूनही ईश्वरीला कामावरून काढून टाकलं जावं म्हणून त्या दोघीही पूर्ण तयारीमध्ये असतात. त्याचबरोबर आता इथे राकेश हा ईश्वरीला समोर पाहतो आणि तो पटकन लपायला जातो आणि गेल्यानंतर इथे आता सगळेजण म्हणतात की चला होळीची छान तयारी झालेली आहे, सगळेजण आपण आता रंग खेळायला जाऊया म्हणून सगळेजण बाहेर पडतात. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी देखील असते. ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि जो थंडाईचा ग्लास असतो तो ग्लास आता मात्र इथे राकेशने पिऊन घेतलेला असतो आणि राकेशने प्यायल्यानंतर त्याला आता नशा चढू लागते. तो काय वागतो त्याला काहीच कळत नाही आणि आता राकेश मनातच विचार करतो, आता माझ्या इंदोरी जिलेबीला मी सोडणार नाही. तिच्याबरोबर मी आता रात्री मला जे काही करायचं आहे ते आज मी करून मोकळा होणारच असं त्याचं ठरलेलं असतं. तर इथे आता अर्णव मात्र होळी खेळण्यासाठी बाहेर पडत असतो. त्याला खरं तर आवडत नसतं, परंतु फक्त ताईच्या आणि आजीच्या बोलण्यावरनं तो आता बाहेर पडलेला असतो आणि अंजली त्याला बोलवायला येते. तेव्हा मात्र तो म्हणतो की ताई ठीक आहे मी येतो, तुम्ही पुढे व्हा. आणि आता तो बाहेर येणार तेवढ्यातच आता इथे राकेशने देखील दारूचं पूर्णपणे म्हणजेच भांगेच्या नशेत तो असतो आणि तो आता ईश्वरीवर जबरदस्ती करायला जाणार. तेवढ्यातच तिथे आता अर्णव येतो आणि अर्णव हा राकेशच्या तावडीतून आपल्या ईश्वरीला सोडवतो आणि राकेशचा खरा मुखवटा आता तो सगळ्यांसमोर आणणार. कशाप्रकारे आणणार आणि कशाप्रकारे ईश्वरी आता अर्णवच्या पुन्हा प्रेमात पडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.